आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची वडी। कोथिंबीर धुवून अशी स्वच्छ साफ करून चिरून घेतलेली आहे मी। आता त्यामध्ये आपण मिरची, लसूण, जिरं आणि थोडीशी ही कोथिंबीर मिक्सरला आपण वाटून घेणार आहे। आता ही पेस्ट बनवून घेतलेली आहे मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरची। आता त्यामध्ये मी थोडंसं धना पावडर टाकणार आहे। त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे मी। आणि मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे आपल्याला। आणि आता बेसन ॲड करणार आहे मी। थोडंसं तांदळाचं पीठ अजून ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये। आता हे व्यवस्थित आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। त्याचा गोळा बनवून आपल्याला थोडंसं वाफ द्यायची आहे त्याला। आता छान असं हे मळून घेत आहे मी पीठ व्यवस्थित मिक्स करून। आता ह्याचा गोळा बनवून मी चाळणीवर ठेवणार आहे। खाली टोपात थोडं पाणी ठेवून डिश ठेवून त्या चाळणीवर हा गोळा ठेवलेला आहे मी। आता ह्याला 20-25 मिनटं बारीक गॅसवर मी वाफ देणार आहे। त्याच्यावरती झाकण मारून ठेवायचे आपल्याला आणि वरती जड असं काहीतरी ठेवायचं आहे। मी पोलपाट ठेवते माझं, त्याच्यावर जड असं 15-20 मिनटांनी आपल्याला ते खोलून बघायचं आहे व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही। रोल जास्त पण नाही शिजवायचं आहे कारण की आपण त्याला डीप फ्राय करणार आहे तेलामध्ये। आता हा रोल आपला रेडी झालेला आहे। आता हा कधी पण आपण कटिंग करून फ्राय करू शकतो। आता मी ह्याला कटिंग करते पीसेसमध्ये आणि ती कढई ठेवली आहे मी फ्राय करायला। झटपट अशी कोथिंबीर वडी रेडी होऊ शकते। मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत कोथिंबीरच्या वड्या 20-20 रुपीजला। छान अशा फ्राय करून घेते मी 4-4 वड्या। टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता, चपातीमध्ये टाकून खायला। आता घरी पण डाळ भात सोबत आपण खाऊ शकतो ही वडी। इझी अँड टेस्टी अशी झटपट होणारी कोथिंबीरची वडी। आता या वड्या माझ्या रेडी झालेल्या आहेत, छान आहेत, खूप आवडल्या मिस्टरांना आणि मुलाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।